लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 हप्ते जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होतील. मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला. कालपर्यंत फक्त नोव्हेंबरचा हप्ताच मिळणार होता. त्याचा GR देखील आला होता. पण 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरच्या हप्त्याला देखील मंजुरी दिली आहे. राज्यात आता निवडणुका सुरू आहेत, मतदान होणार आहे आणि त्यामुळेच बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने एकत्रित 2 हप्ते देण्याचा आदेश दिलाय, ज्यामुळे आज थोड्याच वेळात 17व्या आणि 18व्याचे एकत्रित 3000 रुपये जमा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी देखील मंजूर केली आहे आणि ज्याकरता तब्बल 620 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. आज थोड्याच वेळात सुरू होणार. आता ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 3000 रुपये जमा होतील. एकत्र 2 हप्ते द्यायचे असल्यामुळे हे वितरण अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे. पूर्वी सरळ बहिणीला पैसे मिळायचे, पण आता फक्त होणार नाही, कारण की 8 अशा बँका आहेत की त्या बँकेमध्ये पैसे अजिबात येणार नाहीत. पूर्वी सगळ्या बँकेत सगळ्या बहिणींना पैसे यायचे, पण आता बँक खात्याचा एक नवा नियम आल्यामुळे 8 बँक खात्यात पैसे येणार नाही. 8 अशी बँक खाती आहेत की जिथे लाखो महिलांचे खाती आहेत. आता तुमचेही खातं या बँकेत असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते खातं बदलून घ्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 8 रद्द झालेल्या बँकांची यादी देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. 2 हप्ते एकत्र द्यायचे आहेत, त्यामुळे पैशांचं वितरण हे आजच्याच सुरू होणार. पण हे वितरण अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे, ज्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. सरकारने 2 नव्या नियमानुसार हे 3000 रुपये वितरण करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. 3000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील, आज उद्या किंवा परवा जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे. तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा नंबर आल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येऊ द्यायचे असतील तर एक काम तुम्ही अर्जंट करा, अशी सूचना सरकारकडून आली आहे. तुम्हाला योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल, नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही पटकन जाऊन बँकेमध्येही एक काम करा. तुम्ही EKYC केली असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला हे काम करायचं त्या ठिकाणी गरजेचं आहे. अन्यथा तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही, डिसेंबरचा मिळणार नाही आणि सगळे पैसे बंद होऊन जातील. पहा, ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण हे केव्हाच संपलं होतं. प्रतीक्षा होती नोव्हेंबरच्या हप्त्याची, पण सरकारने एक डबल गुड न्यूज दिली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्यात. आजच्या 12 जिल्ह्यांची यादी देखील पुढे मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली आहे. ती तुम्हाला लगेच सांगणार आहे. पण 8 अशा बँका आहेत की ज्या बँकांमध्ये 8 बँका की ज्याच्यामध्ये जर खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, कारण की सरकारने 620 कोटींचा निधी फक्त अशा बँकांना दिला आहे की ज्याच्यामध्ये 8 बँकांना म्हणजे पैसे या 8 बँकांमध्ये दिलेलेच नाहीयेत. त्यामुळे तुमचं जर खाते 8 बँकेत असेल, जवळपास 70 लाख महिलांचे खाते 8 बँकेमध्ये आहे आणि यामुळे कदाचित त्या महिलांना पैसे येणार नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्रित हप्ता वितरणाची पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी आली, जी पुढे तुम्हाला वाचून दाखवणार, ज्याने तुम्ही पाहून घ्या तुमचा जिल्हा आज आहे, उद्या आहे की परवा आहे. कारण की जर तुमचा जिल्हा आज असेल तर तुम्हाला आजच्या एक काम बँकेमध्ये जाऊन करावं लागेल. जर तुमचा उद्या असेल तर तुम्ही आज आणि उद्या 2 दिवसात ते काम करू शकता आणि जर परवा असेल तर तुम्ही 2-3 दिवसाचा तुम्हाला अवधी आहे. पहा, हे जे वितरण आहे हे वितरण फक्त 3 दिवस चालणार आहे, कारण की राज्यात आता आचारसंहिता सुरू आहे आणि त्यामुळे पटकन हे वितरण करा असे सरकारने आदेश दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही ही माहिती अगदी कान उघडे ठेवून, अगदी डोळ्यातील घालून ही माहिती पहा, कारण की जर एक जरी चूक झाली तर तुमचे 3000 रुपये तर जातीलच, पण पुढे तुमचं नाव अपात्रतेच्या यादीत जाईल. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लाभ सातत्याने सुरू ठेवायचा असेल तर तो नियम तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या भगिनींनी EKYC केली आहे, जवळपास 80 लाख महिला, त्यापैकी 50 लाख भगिनींनी EKYC करताना एक मोठी चूक केली आहे. या चुकीमुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत. म्हणजे EKYC केली असले तरी पैसे बंद होतील. महत्त्वाची सूचना, सरकारने त्वरित सांगितलं आहे की EKYC मध्ये केलेली चूक जर तुम्ही सुधारलीत तर तुमचे पैसे सुरू राहतील. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार आहेत, परंतु EKYCचा नियम आल्यामुळे सगळ्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाहीत. जवळपास 1.5 कोटी महिलांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा महिलांनी EKYC केली होती. बऱ्याचशा भगिनींना EKYC न करताही सप्टेंबरचा हप्ता, ऑक्टोबरचा हप्ता मिळाला. त्यामुळे त्यांना वाटलं की आता EKYC करण्याची काही आवश्यकता नाही, किंवा ज्यांनी EKYC केली होती त्यांना असे वाटलं की आपली EKYC बरोबर झाली आहे. लक्षात घ्या, 80 लाख महिलांपैकी 50 लाख महिलांची एक अशी चूक आढळली आहे की ज्यामुळे त्यांना ऑक्टोबरचा जरी पैसा मिळाला तरी इथून पुढे त्यांचे सगळे पैसे बंद होऊ शकतात. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे की दिलेले निर्देशांचं पालन केलं नाही. ही चूक जर तुम्ही दुरुस्त केली नाही तर फक्त 30 लाख महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता मिळणार आहे आणि बाकीच्या महिलांचे हप्ते थांबणार आहेत. इथून पुढे सगळ्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही
केवायसी जरी केली असली तरी जर तुम्ही हा नियम पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार. कोणता आहे तो नियम? कोणती आहे ती चूक जी तुम्ही टाळायची आहे? याचबरोबर बँक खात्याच्या बाबतीत देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन नियम आला आहे. आता अशा 8 बँका आहेत की ज्यामध्ये तुमचे जर खाते असेल तरी देखील बँक खाते बंद होऊ शकतात. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता जर तुम्हाला तुमच्या खात्यात मिळवायचा असेल, तुम्हाला खरोखर 3,000 रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सगळ्या भगिनींना पैसे दिले जात होते. पहा, निवडणुका जवळ येणार होत्या, मतदान आता सुरू होणार आहे. 8-15 दिवसांमध्ये मतदान होणार. आता मतदानासाठी सगळ्या भगिनींना पैसे दिले, पण लक्षात घ्या, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता अगदी काटेकोरपणे दिला जात आहे. त्यामुळे सगळ्या भगिनींना सरसकट लाभ मिळणार नाही. त्यातल्या त्यात 8 अशा बँका आहेत ज्या सरकारने सांगितल्या की ज्यामध्ये जवळपास 80 लाख महिलांचे खाते आहेत. तर या बँकांचे खाते त्या ठिकाणी बंद करण्यात येणार, ज्यामुळे लाडक्या ह्या भगिनी अपात्र होणार आहेत. काल आलेल्या यादीनुसार 1.5 कोटी महिला आता अपात्र होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहेत. अशी बातमी तुम्ही सुरुवातीला बघितली असेल. आता फक्त तुम्ही ही सूचना आचरणात आणायची आहे. हा नियम जर लक्षात घेतला नाही आणि पाळला नाही तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही, पण इथून पुढे सगळे पैसे बंद होऊ शकतात. पहा, सरकारने वेळोवेळी सांगितले होते की ई-केवायसी करताना चुका करू नका आणि ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या. पण महिलांनी याकडे दुर्लक्ष केले. घाई गडबडीमध्ये ई-केवायसी करताना चुका झालेल्या आहेत. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई-केवायसी केलेल्या सगळ्या भगिनींचे खाते तपासून पाहिले. त्यामध्ये एक अशी सामान्य चूक आढळली ज्यामुळे त्या 80 लाखांपैकी 50 लाख महिला अपात्र होऊ शकतात आणि एकूण 1.5 कोटी महिला अपात्र होणार आहेत. त्याचबरोबर बैठकीत असाही निर्णय झाला, हा सरकारनं आता ज्या महिला गरजू आहेत, खरोखर त्यांना गरज आहे त्यांनाच राबता देण्याचं ठरवलंय आणि त्यासाठी कागदपत्र बहिणीकडून आता मागवलं आहे. आता पहा, पहिला नियम ज्याच्या अंतर्गत तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे की ज्याच्यामध्ये फारसा प्रॉब्लेम महिलांना येत नाही. आता पहा, पहिला नियम हा आधार कार्डचा नियम आहे. आता ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार. दुसरा नियम जो आहे तो रेशन कार्डचा नियम आहे. आता ज्या तुम्ही जर रेशन कार्ड तुमच्या घरात असेल तर रेशन कार्डचा दुसरा नियम आहे. त्याच्यात काय करायचं ते पहा. प्रत्येकाकडे जर रेशन कार्ड आधार कार्ड असलं तर त्याच्यात काय अडचणी आहेत आणि कशामुळे लाभ बंद होतो ही लक्षपूर्वक आहे का. तिसरा पॅन कार्डचा नियम आहे आणि चौथा बँक खात्याचा नियम आहे. सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा, पहिला नियम. आता पहिल्या नियमांतर्गत जर बघायला गेलं तर आधार कार्डचे बरेचसे प्रॉब्लेम महिलांचे लक्षात आले की आधार कार्डवर नाव चुकीचे आहेत. आधार कार्डवर महिलांनी जन्मतारखा बदललेल्या सरकारच्या लक्षात आले किंवा बऱ्याचशा महिलांचे बँक खाता आणि आधार कार्डचे नाव हे मॅच होत नाही. बऱ्याचशा महिलांचं माहेरचं नाव हे आधार कार्डवर आहे आणि बँक खात्यावर पतीचं नाव आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या महिलांचे लाभ बंद होणार. तर हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा जो नियम आहे तो रेशन कार्डचा आहे. रेशन कार्डचा नियम असा आहे की रेशन कार्डची केवायसी महिलांनी केलेली नाहीये. सरकारच्या असे लक्षात आले की रेशन कार्डची केवायसी महिलांनी अजिबात केलेली नाहीये. वेळोवेळी सरकारनं सूचना दिली होती की तुम्ही रेशन लागणे दुकानांमध्ये जाऊन सगळ्या कुटुंबांना तिथे जाऊन 4G पोस्ट मशीनवर अंगठा ठेवून तुम्ही एक प्रकारची केवायसी तुम्हाला रेशन कार्डची करायची असते. तर ती तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा नियम आहे तो पॅन कार्डचा आहे. आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढलेला आहे त्या महिलांसाठी हा नियम अतिशय काटेकोरपणे लावण्यात येणार आहे. पहा, पॅन कार्ड ज्या महिलांनी काढले आणि त्यांचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडलेलं आहे आणि आधार कार्ड त्यांचं सरकारकडे त्यांचा नंबर असल्यामुळे त्या आधार कार्डून पॅन कार्डची माहिती घेतली जाणार आणि त्या पॅन कार्डून त्यांच्या खात्यात किती पैसे येतात, किती ट्रान्झॅक्शन होतात हे सगळं समजणार आहे आणि याच्यावरून तुमचं उत्पन्नाचा सगळा ठोकताळा समजणार आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न आता सरकारच्या लक्षात येणार आणि तुमचा लाभ बंद होणार.